तर नाशिककडे वळूयात। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शनी शिंगणापूरला मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावणार असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्याच अनुषंगाने देवस्थानच्या वतीने नियोजन सुरू करण्यात आले। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सोयी सुविधांसाठी विविध कामं ही हाती घेण्यात आली आहेत। भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन तयारी करते अशी माहिती विखे पाटलांनी दिली आहे। यंदा आपण फार लवकर तशी कार्यवाही करतोय, कारण मी स्वतःच पाठपुरावा करतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे, आणि बहुतेक ती शिखर समिती तयार होते माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली। त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे 2 तीर्थक्षेत्र असल्यामुळे माझा समावेश होईल असं वाटतं, परंतु निधी कमी पडणार नाही। मी आता स्वतः सिंगापूर ट्रस्टच्या लोकांशी बोलतोय, कारण तिथे सरकारी जागाच नाहीये। मंदिराभोवती जेवढी जागा आहे त्यातच काय व्हायचं ते होतंय, पण मी त्या स्थानिक लोकांना प्रोत्साहित करतोय, तुमच्या मिळी द्या, बक्षीसपत्र करून द्या, तुमचं जर वैभव शिंगणापूरला वाढलेलं आहे तर तुम्ही थोडं कॉन्ट्रीब्यूट करा ना। आता ते आपण एन्फोर्स करू शकत नाही आपण, पण विनंती करू शकतो।